उभं राहिलं की भीती संपते आणि जिंकण्याची आग मनात पेटलेली असते. प्रत्येक धाव एक पाऊल असतं स्वप्नांकडे आणि प्रत्येक विकेट एक नवीन सुरुवात असते. हरलो तरी हार मानायची नसते, कारण क्रिकेट शिकवतं पुन्हा उभं राहायला. चला बॅट्समन बॅटर जास्त विलंब लावू नका मित्रांनो. वारंवार एक कॉल तुम्हाला दिला जाणार नाहीये. आपण क्रिकेट खेळतोय या गोष्टीचं सर्वांना मात्र भान असायला हवं, कारण अद्याप आपल्याला खूप सामने खेळवायचे आहेत. याकडे देखील लक्ष द्या. आजच्या दिवस क्रमांक 1 मधील ही तिसरी मॅच आपल्याला पाहायला भेटते आणि तिसरी मॅच 32 शिराळा विपक्षीय 11 पॅन्थर्स या दोन संघादरम्यान. प्रथमत्व नाणेफेकी जिंकल्यानंतर 11 पॅन्थर्स या संघाने बॅटिंग करायचा निर्णय घेतला. 32 शिराळा या संघाला फिल्डिंगसाठी आमंत्रण केलंय. आधी आमचा जर विचार केला तर स्कोरर परिपूर्ण टीम असेल. आधीच युट्यूब लाईव्ह परिपूर्ण टीम ही मॅच देखील कव्हर करण्यासाठी तयार आहे. आणि सध्याला आपण पाहतोय ऑफिशियल अंपायर्स देखील तसा मात्र कॉल देतील ग्रीन सिग्नल या मॅचचा. तसा मात्र आपण वळणार आहोत या मॅचच्या दिशेने. स्ट्राइक इन बॅटल आपल्याला पाहायला भेटणार धर्मा पवार. तर नॉन स्ट्राइक इनला सलामीला आलेला बॅटल दीपक पवार. ही जोडी मात्र खेळपट्टीच्या दीपक सुर्वे आपल्याला पाहायला भेटला. ह्या दोन जोडी मात्र खेळपट्टीच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला भेटली. या जोडीने मात्र अखंड क्रिकेट विश्वाला वेळ लावून सोडलंय, कारण या दोन्ही देखील बॅट्समनच्या आतमधून बॅटच्या आतमधून मात्र मोठमोठे फटके जरूर आपल्याला पाहायला भेटतात. अगदी एक अष्टपैलू खेळाडूंसमोर कोणता बॅटर बॉलर मात्र अगदीच घेऊन येईल. पहिल्या षटकामध्ये 3 षटकाचा सामना असणार आहे. 18 बॉलमध्ये तब्बल एक चांगला स्कोर तुम्हाला ठेवावा लागेल. 3 षटकांची मॅच आणि ज्या मॅच मध्ये तब्बल एक हाय व्होल्टेज मुकाबला देखील आपल्याला पाहायला भेटेल, कारण जो जिंकणार आहे त्याचा मात्र प्रवास इथून पुढे या स्पर्धेमध्ये बॉस चषकामध्ये सुरू राहील. आणि जो संघ मात्र हरणार आहे अर्थातच त्याचा मात्र प्रवास या स्पर्धेमध्ये थांबणार आहे. म्हणजे डू ऑर डाय ही मॅच आपल्याला पाहायला भेटणार. इथून पुढे मात्र तुम्हाला जिंकणं फार महत्वाचं आहे. चला मॅच सुरू करा. जास्त वेळ टीम मीटिंग घेऊ नका, कारण आपल्याला जास्त वेळ नाहीये. आजच्या दिवसामध्ये अनेक मॅचेस आपल्याला खेळवायच्या आहेत. आजच्या मॅचचा जर विचार केला तर विजय सफकाळ यांनी मात्र फार चांगला खेळ केला. त्यांच्यासाठी 500 रुपये तब्बल संघ मालक सागर पवार यांच्या माध्यमातून ऑनलाईन केलेले आहेत. चला स्पीडअप घ्या मित्रांनो, जास्त वेळ लावू नका. आय हंबल रिक्वेस्ट फॉर यू. अगदी कळकळीची विनंती तुम्हाला सर्वांसमोर आहे. 95 ग्रीन सिग्नल 5 4 3 2 1 लेट्स प्ले. अमर पहिला बॉल पहा, अगदी सुरेख पाहायला भेटला. ब्लॉक करायचा पहिल्या चेंडूवरती प्रयत्न, तो मात्र सक्सेसफुल झाला. धर्मा पवारकडे मात्र उत्तर नाहीये. या इनिंग मधील पहिला बॉल धर्मा पवारसाठी अमर कडून मात्र रिलीज केला गेलेला आहे, तो डॉट बॉल साठी. या षटकातील दुसरा बॉल लॉफ्टेड गेलाय. चेंडू निघून जाईल. बिग 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 द आउट ऑफ द पार्क. षटकार साधावा. काय फटका गिळला होता. जर विचार केला तर ज्या प्रकारे अमर तयार झाला होता बॉल साठी, पण धर्मा पवार सांगतोय ए ना चलेगा भाई. टप्पा पल्ला लॉफ्टेड केला षटकार. तिसरा बॉल पुन्हा एकदा बॅटचा बेस ओपन केला. क्षेत्ररक्षक आहे. ओ माय गॉड, कॅच पकडली जाते. ज्याला मारला होता षटकार त्याच अमर सांगतोय प्रत्येक वेळेला दिवाळी नसते. टप्पा पल्ला बॅटचा बेस ओपन केला. दिशा फक्त दाखवली. एखादी मगरमच्छ शिकार करण्यासाठी आपला जबडा ओपन करते ना, त्याच प्रकारे धर्मा पवारची कॅच पकडण्यासाठी फिल्डरच्या हातात जबडा ओपन होता. कॅच पकडल्याने पहिला मोठा विकेट अर्थातच 11 पॅन्थर या संघासाठी धर्मा पवारच्या माध्यमातून बॅक टू गॉन होताना आपल्याला पाहायला भेटलाय. 11 पॅन्थर्स अर्थातच आपण पाहतोय 2 बॉलचा खेस 3 बॉलचा खेस संपलेला आहे. पहिला बॉल डॉट, दुसरा बॉल षटकार, तिसरा बॉल धर्मा पवार बॅक टू गॉन. 1 बाद 6 धाबा धाव फुलकावरती. अजून देखील या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. 3 चेंडूवरती मात्र सर्वांचं लक्ष असणार आहे. बॉस चषक सर्वांची आवडती स्पर्धा, ज्या स्पर्धेने आम्हाला सर्वांना वेळ लावून सोडलंय.
पुन्हा आपण पाहतोय बॅटचा बेस ओपन केला, दिशा दाखवली, एक धावसंख्या पूर्ण केली जाईल. सन्माननीय आदरणीय आनंद सरांचे इथे आगमन झाले. मुंबई पोलीस आपलं देखील बॉस चषकामध्ये सहर्ष सरचे स्वागत. मोस्ट ऑफ इम्पॉर्टंट आयुष्यामध्ये वेळ तुम्ही मात्र बॉस चषकासाठी दिलाय, एक धावती भेट दिली त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो आणि पुन्हा जातोय खेळपट्टीच्या आतमध्ये. उभा पुन्हा एकदा मिड ऑफ द बॅट, वाकडा तिकड्या बाबळीचा हिरवा हिरवा बाला, लांब लांब मारेगा षटकार. दीपक झुकेगा नाही साला, द मॅक्सिमम षटकार साधा वाल्यात. या षटकातील तर मला दुसरा मोठा फटका आपल्याला पाहायला भेटलाय बा. अजून किती मोठे फटके येतील याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे, परंतु 5 बॉलचा खेळ संपलाय आणि 11 फॅन्थर संघ सध्याला आपण पाहतोय 13-1 बाद या आकड्यावरती पाहायला भेटतोय. शेवटचा एक बॉल बाकी आहे. दीपक सलामी मिळालेला बॅटर सध्याला आपण पाहतोय नॉन स्ट्राइक इनला पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा ओ माय गॉड, कडकला जवाब, धडाकेबाजवाला आलाय. बॉस चषकाला मान सन्मान देणारा दीपकच्या बॅट मधून अजून एक लॉफ्टेड केलेला षटकार साधावा. हा टप्पा अगदीच उसळी घेतली, त्यानंतर मिडल ऑफ द बॅट स्विंग ला जवाब पाहायला भेटली. पण आतापर्यंत विचार केला तर दीपकच्या बॅट मधून 2 षटकार आले. दीपक खेळतोय 2 बॉल 12 या आकड्यावरती. विजयने 1 बॉल फेस केला, 1 बॉल 1 या आकड्यावरती खेळताना पाहायला भेटला. धर्मा पवार 3 बॉल 6 या आकड्यावरती खेळताना पाहायला भेटलाय. आणि 11 फॅन्थर सह्याद्री क्रिकेट आपण पाहतोय 19 या आकड्यावरती 1 बाद आपल्याला पाहायला भेटत आहे. अमरने पहिले षटक टाकलं, 1 विकेट मात्र प्राप्त केला. 19 धाव फलकावरती सध्याला आपल्याला पाहायला भेटल्यात. 32 राहाचा देखील बॉलिंग अटॅक फार चांगला पाहायला भेटला आणि गोलंदाजी मार्क वरती दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना संदीप पाहायला भेटलाय. त्या संदीपकडे अचूक टप्पा, अफाट वेग आणि लेंथ देखील फार चांगली आपल्याला पाहायला भेटते. त्या समोर मात्र अगदीच बॅटर खेळपट्टीच्या आतमध्ये स्ट्राइक इनला आपल्याला पाहायला भेटलाय. विजय पाहायला भेटतोय. पुन्हा आपण पाहतोय टप्पा पल्ला, बॅट स्विंग फार चांगली पाहायला भेटली होती. हलकासा टॉफेश आपल्याला पाहायला भेटला. मोठा फटका मारायचा प्रयत्न आपल्याला पाहायला भेटला होता, परंतु चेंडूचं म्हणणं होतं बाई नाहीये, आम्हाला डी झोन साठी जायचं आणि ते 1 धावसंख्या येताना पाहायला भेटली. 3 षटकांचे सामना आणि सध्याला आपण पाहतोय 1 ओव्हर 1 बॉलचा खेळ संपलाय. 20 धावा फलकावरती पाहायला भेटतात. प्रत्येक खेळाडूने एक स्वप्न पाहिलंय बॉस चषकामध्ये खेळण्याचं आणि सध्याला बॉस चषकामध्ये ओ माय गॉड, व्हॉट बॉल यार. पंचांनी केल्या कशाकडे बोट. एक विकेट, अजून एक परतावा लागेल. टप्पा पल्ला, बॅट लागती, बॉलने चुम्मान घेतला. विकेट कीपरच्या माध्यमातून सुरेख कॅच पकडली गेली आणि दुसरा विकेट सध्याला 11 फॅन्थर्स या संघासाठी विजयच्या माध्यमातून बॅक टू गॉन होताना पाहायला भेटतोय. काय घडलं या मॅच मध्ये. पहिल्या बॉलवरती 1 धाव, दुसऱ्या बॉलवरती त्वरित मात्र विकेट. अर्थात ज्या प्रकारे मात्र पहिला विकेट धर्मा पवार, दुसरा विकेट विजय गेला आणि सध्याला मात्र गोलंदाजी मार्क वरती या अखंड क्रिकेट विश्वाला ज्या खेळाडूने वेळ लावून सोडलंय, अगदीच कमी वयोगट असताना देखील अनेकाच्या हृदयावरती ज्याने मात्र राज्य केलंय, तो चालाय सध्याला खेळपट्टीच्या आतमध्ये रवींद्र चौगुले, मॅन फ्रॉम डोनीसावाडा आणि सध्याला 11 फॅन्थर्स सह्याद्री असोसिएशन मध्ये खेळताना पाहायला भेटलाय. कोणत्या प्रकारे खेळी राहील या रवीची. समोर मात्र संदीप पाहायला भेटलाय. एक गुणवंत खेळाडू आहे. 2 बॉल 1 आणि 1 विकेट. मिडल ऑफ द बॅट घेतलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहे काय पण फार महत्वाचा आहे. टप्पा पडलाय, पकडलाय, फेकी झालाय. दुसऱ्या धावसंख्येची मात्र अगदीच आपण पाहतोय केले सुरुवात. एखादी कोंबडी ढेंगातून निसटते त्या प्रकारे चेंडू मात्र निसटलाय आणि धाव फलकावरती या चेंडूवरती किती, हा आमच्या कॉम्बॉसला मात्र अगदीच पडलेला प्रश्न. त्या प्रश्नाचं उत्तर मात्र पंचाने दिलाय की 2 धाव फलकावरती या चेंडूवरती असणार आहेत आणि या 2 धावसंख्येने धावसंख्या धाव फलकावरती पोहोचल्या जाणार. अर्थातच 22-2 विकेटच्या मोबदल्यावरती.
येस अंपायर वेट मिनिट चेक चालू चेकिंग इथे चालू आहे. क्रॉसिंग झालाय का नाहीये वेट मिनिट. आयुष्य आहे रणांगण, जिंकायचं तर लढावं लागतं. स्वप्नांच्या पाठी धावत असताना कष्टात जगावं लागतं. आज प्रत्येक जण कष्ट करतोय कारण बॉस चषकामध्ये प्रत्येक संघाचा डंका वाजला पाहिजे असं प्रत्येक प्लेयर्सला वाटतंय. डप्पा पल्ला फेके देखील सुरेख पाहायला भेटली आणि त्यानंतर इथे चेकिंग देखील चालू आहे. यस 2 धावा फलकावरती असणार. या 2 धाव संख्येने संघाच्या धावा तबला आपण पाहतोय. 1 ओव्हर 3 बॉल 2 बाद 22 धावा. 11 पॅन्थर संघ. चौथा बॉल पुन्हा एकदा उडवलाय. द बिग 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 षटकार 6 धावा. बॉस चषकाला अजून एक मान सन्मान देणारा द बिग बॅटर दीपकच्या बॅट मधून आलेला षटकार 6 धावा. मॅन फ्रॉम सूर्याची वाडी. आज सध्याला बॉस चषकामध्ये सूर्यासारखा चमकत असताना पाहायला भेटलाय. नाव आहे दीपक. संदीपची बॉलिंग चांगली आहे. फुल टॉस बॉल परंतु अगदी ते नाखुश असणारा फुल टोल वसूल केला जाणारा चेंडू परंतु त्यावरती एकच धाव येते. संदीपने आतापर्यंत काय केले? पहिल्या बॉलवरती 1, दुसऱ्या बॉलवरती विकेट, तिसऱ्या बॉलवरती 2 धावा, चौथ्या बॉलवरती 6 आणि 5व्या बॉलवरती 1. अर्थातच 1 टू गो. 5 बॉलवरती 1 विकेट आणि 10 धावा दिल्यात. फुल टॉस पंचांनी सांगितलंय इट इज अ नो बॉल नो +1. 2 धावा फलकावरती घेतल्या जाणार आणि या 2 धाव संख्येने संघाच्या धावा अर्थातच 29 या आकड्यावरती चेकिंग चालू आहे. जरूर मात्र घेतला जाईल. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आपल्याला पाहायला भेटतोय. आता हाईट चेक केली जाईल या बॉलची. इट इज द नो बॉल. उघडे डोळे पहा नीट. पुढील आहे फ्री हिट. हा फ्री हिटचा चेंडू पहा. त्या समोर मात्र आहे दीपक जो 5 बॉल मध्ये 20 या आकड्यावरती खेळतोय. चला स्पीडअप घ्या. जास्त वेळ आपल्याकडे नाहीये. टीम मीटिंगची फास्ट मध्ये घ्यायची आहे आणि खेळपट्टीच्या आतमध्ये जेवढा मात्र तुम्ही स्लो खेळणार आहे तेवढा पुढच्या मॅचेस साठी थोडा प्रॉब्लेम होण्याची शक्यता जास्त असेल. शेवटचा बॉल फ्री हिट. फ्रीडचा बॉल निलुक शॉट पाहायला भेटलाय परंतु डी झोन. एकच धाव. या एका धाव संख्येने संघाच्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला भेटतात. 16.00च्या सरासरीने सध्याला 2 ओव्हर मध्ये धावा आल्या 32. लॉस ऑफ 2 विकेट बॅक टू गॉन. शेवटचे 6 बॉल आणि टार्गेट कोणत्या प्रकारे दिलं जाईल हे पाहणं फार महत्वाचं आहे कारण हे टार्गेट या 6 चेंडूवरती ठरवलं जाणार की या 32 शिराळा या संघासमोर टार्गेट कोणत्या प्रकारचा असणार आहे. टार्गेट एक सेट केला असेल या बॅटरने अर्थात आणि त्याच समोर जाण्यासाठी मोठ्या फटक्यांची आतिषबाजी किती येईल हे पण फार महत्वाचं असणार आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. शेवटचे षटक 6 चेंडू. त्या समोर मात्र स्ट्रायकिंगला बॅटर आपल्याला पाहायला भेटला आहे. रवींद्र चौगुले मॅन फ्रॉम धोनीचा बडा. बॅटर नेम बॉलर नेम्स अक्षय. एक अनुभवी खेळाडू आहे तर एका समोर द यंग टॅलेंट ज्याच्या अगदी खेळीने सांगितलंय मी थांबणार यातला नाहीये. मी पाठी अगदी पाहत नाही. पुढे काय माझ्या समोर सध्याला ते मला पाहायला आवडतंय. पहिला बॉल प्रगतीपथावरती असेल. चला स्पीडअप घ्या. 1 ओव्हर नंतर आपण एवढा वेळ कोणता संघ घेऊ शकत नाहीये. लक्षात ठेवायचा. असावा एखादा छंद बॉल चषकामध्ये खेळण्याचा. टप्पा पल्ल्याला चेंडू मिडल ऑफ द बॅट. द बिग 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 बहुत दूर चली गई. ये बड़े मंच का बड़ा खिलाडी. पहिल्या बॉलवरती पहिला षटकार. धाव फलकावरती आल्या 38. टप्पा पल्ला पहिला आणि अगदी फेकून दिला. बाउंड्री लेन क्रॉस 6 धावा. सेकंड बॉल. दुसरा बॉल मिडल ऑफ द बॅट. गॅप मध्ये आहे. 2 क्षेत्ररक्षकांना बीट केलाय. बाउंड्री लेन ब्लीट आणि त्यानंतर मात्र हा क्राकी बॉल आलेला रवींद्र चौगुलेच्या बॅट मधून. चौकार 4 धावा. टप्पा पल्ला मिडल ऑफ द बॅट. दोन्ही चेंडूंवरती 30 मात्र
दिशा निवडली आणि त्याच ठिकाणी 2 बॉलवरती 10 धावा आल्यात. शेवटचा षटक आहे. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ अजून देखील बाकी असणार आहे. 42 धावा फलकावरती 2 विकेटचं मोबदल्यावरती आपण पाहतोय. 4 चेंडूवरती किती मोठे फटके येतील, थांबवलं जाईल का? जी मात्र गाडी 4चा आणि 6चा पाडा पाठांतर करून आलेली आहे. एका साईडला 6 बॉल 21. दीपक नॉन स्ट्राईकिंगला 3 बॉल 12. फुल टॉस बॉल तडाखा दिलाय. प्रॉपर टायमिंग नाहीये. कॅच शेवटच्या क्षणाला बाउंड्री लेंथ वरती पकडली जाते. ज्याने मारला षटकार, ज्याने मारला चौकार. अर्थातच रवींद्र चौगुलेचा विकेट अक्षयने मात्र घेतलाय 3ऱ्या बॉलवरती. आणि 11 पॅन्थर्स या संघाला 3रा मोठा धक्का लागलाय 42 या आकड्यावरती. बॅटर आपल्याला पाहायला भेटलाय मिलिंद मोहिते. आतापर्यंत 3 बॉल वरती 10 धावा 1 विकेट प्राप्त केलाय. अजून देखील शेवटचे 3 बॉल बाकी असणार. 42 धावा फलकावरती. अजून देखील 3 बॉल वरती धावा किती येणार, टार्गेट सेट केला जाईल कोणतं, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. पहा गतीमध्ये अगदी परिवर्तन, परंतु पंचांना सांगितलंय आम्हाला कवायत करायची आहे. शाळेचे दिवस संपले परंतु आठवणी अजून संपल्या नाहीयेत. हे क्रिकेट मात्र शाळेमध्ये गेलेल्या कवायतचे परिपूर्ण आठवणी जाया करून देत आहे. आणि सांगते इट इज द व्हाईट बॉल. ओ पहा पुन्हा एकदा काय वेग, अफाट वेग धारण केला हा चेंडू. पहिली धावसंख्या अफाट वेगाने स्ट्रायकिंगला फेकी. ओ माय गॉड, डायरेक्ट हिट जावं लागेल, परतावं लागेल. अति घाई संकटात नाही. आणि हेच पाहायला भेटलं. दुसऱ्या धावसंख्येचा कॉल आला. अगदी फिल्डरची चलाकी पाहायला भेटली. डायरेक्ट हिट या स्टँड वरती चेंडू आणि चलो जाऊचा इशारा पाहायला भेटला. विकेट कोणत्या प्रकारे पडलाय, कौतुक असे फिल्डरचा. फेकी सुरेख डायरेक्ट हिट वरती आणि तब्बल 4था विकेट 44 या आकड्यावरती पाहायला भेटलाय. ओ माय गॉड, फार खूप दूर मात्र अगदीच बॅटर स्ट्रायकिंगला असलेला पाहायला भेटला. आणि अजून एक विकेट म्हणजे पहा 4 बॉल वरती 12 धावा जरूर दिल्यात, परंतु एक रनआउट म्हणजे सांघिक एक विकेट आणि एक वैयक्तिक विकेट अक्षयने मिळवलाय. पहिल्या 2 बॉल वरती 10 धावा होत्या, त्यानंतर कमबॅक मात्र फार चांगलं पाहायला भेटलंय. शेवटचे 2 बॉल बाकी आणि न्यू बॅट्समन आपल्याला पाहायला भेटला आहे अविनाश निकम. द यंग टॅलेंटेड बॉय आपल्याला पाहायला भेटलाय. खेळपट्टीच्या आतमध्ये सर्वांना वेळ लावून सोडणारी ही चषक आपल्याला पाहायला भेटत आहे. अनेक संघ एकमेकांसमोर खेळताना जरूर आपल्याला पाहायला भेटत आहेत. शेवटच्या 2 बॉलचा चेंडूंचा खेळ मात्र बाकी राहिलाय. 2 चेंडूवरती मात्र टार्गेट सेट केले जाईल, त्यासाठी हे 2 चेंडू आहेत. ओ पहा पहा पहा, उंची आहे, प्रॉपर टायमिंग आहे, म्हणावं लागेल. काय तो फटका, काय ती उंची आणि काय ती लांबी. अविनाश निकम आल्या आल्या सांगतोय मी थांबणार यातला नाहीये. अभिनंदन 11 पॅन्थर सह्याद्री असोसिएशन. धाव फलकावरती 50 पूर्ण. 1 to go. शेवटचा बॉल टप्प्याचा चेंडू पाहायला भेटला आणि हा मात्र बॉल डॉट झालाय. 11 पॅन्थर सह्याद्री क्रिकेट असोसिएशनने 50 धावा केल्या, 51 धावसंख्येचं आव्हान दिलंय. मोबदल्यामध्ये 32 शिराळा या संघाने 4 विकेट्स मात्र प्राप्त केलेत. शाहूवाडी श्री स्पोर्ट्स शाहूवाडी विपक्ष आपण पाहतोय पाटण 11 संघ. दोन्ही टीमच्या कर्णधारांना जर माझा आवाज येत असेल तर प्लीज आपण नाणेफेकीसाठी यायची अशी विनंती असणार आहे. कोणताही विलंब लावू नका. पहिला चेंडू पडणे आधी नाणेफेक केली जाईल आणि आपला निर्णय देखील या ठिकाणी जरूर कळवायचा आहे. धावसंख्येचं आव्हान आपल्याला पाहायला भेटलेलं आहे. अर्थात जर विचार केला तर 50 धावा प्रथम बॅटिंग करत असताना 11 पॅन्थर्स या संघाने केला आणि 32 शिराळा या संघासमोर 51 धावा. एक बिग टार्गेट आपल्याला पाहायला भेटले. ते टार्गेट कोणत्या प्रकारे मात्र पूर्ण केले जाईल याकडे सर्वांचं असणार आहे लक्ष. 2 संघ एकमेकांसमोर आपल्याला पाहायला भेटणार. श्री स्पोर्ट्स शाहूवाडी
विपक्ष पाटण 11 या दोन संघादरम्यान ही मॅच आपल्याला पाहायला भेटणार आहे. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून बॉस चषक आपल्याला पाहायला भेटत आहे. आणि आज खऱ्या अर्थाने ही स्पर्धा प्रत्येकाच्या आवडीची आहे, प्रत्येकाच्या मात्र हृदयावरती राज्य करणारी वर्षानुवर्ष ही स्पर्धा म्हणून म्हणावं लागतंय. असावा सन्मान्य आदरणीय संजय देसाई साहेबांच्या माध्यमातून तब्बल नाणेफेक केली जाईल. विनंती असणार आहे साहेब या आपल्या असे तब्बल ही नाणेफेक तुम्ही आलात आणि तब्बल कॉल पाटण 11 या संघाचा करणाराचा कॉल स्विंग झालाय आणि तब्बल आलेला आहे काढा. श्री स्पोर्ट्स शाहूवाडी या संघ नाणेफेक जिंकलाय. नाणेफेकी जिंकल्यानंतर सर्वप्रथम तुमच्या संघाचा निर्णय काय असणार आहे? फिल्डिंग फिल्डिंगचा निर्णय आपण पाहतोय. गेले काही 3 मॅच जर पाहिले तर चांगला स्कोर देखील आपल्याला पाहायला भेटला. चषक देखील झालेले आहेत, परंतु बॉस चषकाबद्दल काय सांगशील? कारण हे चषक प्रत्येकाच्या आवडीचा आहे, प्रत्येकाच्या तब्बल हृदयावरती या चषकाने राज्य केलंय. खरं तर बोलायला गेलो की एवढ्या मोठ्या चषकामध्ये पहिल्यांदा कॅप्टनशिप भेटली, तर त्यामुळे तर खूप चांगलंच वाटतंय मला. आणि आपलं आयोजनचं बोलायला गेलं तर खूप चांगलंच आहे. मी तब्बल कॉलेजवरून येत होतो तेव्हापासून बघतोय की एकदम भारी बॅटिंग चालू आहे, फिल्डिंग बिल्डिंग सगळंच चालू आहे. येस, थँक्यू सो मच मॅचसाठी शुभेच्छा. खऱ्या अर्थाने या बॉस चषक आपण पाहतो आणि म्हणावं लागेल की असावा एखादा छंग पावसात चिंब भिजण्याचा, चिखलाने माखलेल्या मैदानात क्रिकेट खेळण्याचा, घसरून पडल्यावरही पुन्हा बॅट हातात घेण्याचा, हरू किंवा जिंकू पुन्हा त्याच जोशात उभं राहण्याचा असावा एखादा छंद पावसाळी क्रिकेटचा आणि बॉस चषकामध्ये खेळण्याचा. कुठे जाऊ नका, पाहत राहा. कहाणी आहे पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आताच शिवा द बॉस यांच्या वाढदिवसानिमित्त बॉस चषक. आदरणीय शिवा जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा बॉस चषक 2026 अजून एक पावसाळी हंगामातील ही ऐतिहासिक टुर्नामेंट. 6व्या खेळपट्टीच्या आतमध्ये आपण जातोय. खऱ्या अर्थाने जर विचार केला तर 2 बॅटर खेळपट्टीच्या आतमध्ये पाहायला भेटलाय. अमर आणि सुशांत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पहिल्या षटक प्रगती पथावरती घेऊन येईल. विलास पहिला बॉल. पहिला बॉल. ओ माय गॉड, टॉफेश होता का हा प्रश्न पडलाय, कारण कानाला अगदी जर विचार केला तर आवाज आलाय. पहिला बॉल तब्बल डॉट बॉल झालाय. सांगितलंय 50 धावा केल्यात, आमच्याकडे थांबवण्याची क्षमता आहे. बॅटर मात्र उत्तर देईल का ही मॅच? आणि या मॅच मध्ये बॅटल मात्र फार चांगला रंगेल. दुसरा बॉल पहा, अगदी कमी गतीचा चेंडू, टप्पा पडलाय, वळलाय. सांगितलंय डी झोन साठी. पंचांचा निर्णय आपल्याला पाहायला भेटलाय. 2 बॉलचा केस संपेल, 1 धाव फुलकावरती पाहायला भेटेल. विलास गोलंदाजी मार्क वरती आहे आणि पहिल्याच बॉल वरती विलासने इम्प्रेस केला आणि अर्थातच दुसऱ्या बॉल वरती 1 धाव संख्या येताना पाहायला भेटली. सुशांत मात्र आपण पाहतोय. पहा पुन्हा एकदा परंतु पंचाने सांगितलंय जमीला समांतर केलेत हात आणि सांगले द्या अवांतर धावा असणार. दोन बॉलचा खेळ संपलाय. 2 धावा फुलकावरती. पहा कमी गतीचा चेंडू, परंतु अगदीच लाफ्टेड केलेला क्रॅकेबल फटका येताना पाहायला भेटलाय. क्षेत्ररक्षक आहे, पकडलाय. फेकी देखील फार चांगली पाहायला भेटली, परंतु एका धावसंख्येवरती समाधान मानावं लागेल. पहिल्या 3 बॉलवरती मात्र फक्त 3 धावा आल्यात. पहिल्या इनिंग मध्ये 3 बॉलवरती 6 धावा 1 विकेट होता, परंतु 32 शिराळा सध्याला मात्र विकेट्स गमावला नाहीये, म्हणजे प्लस मध्ये थोडाफार असेल. अजून एक कमी गतीचा चेंडू, टप्पा पडल्यानंतर अगदी मोठा फटक्यासाठी बॅट स्विंग जरूर केली, परंतु कोणताही मात्र संपर्क बॅटचा आणि बॉलचा नाहीये. कारण विलास सध्याला चतुरी दाखवतोय आणि चतुर असावं का नसावं, कारण जिंकण्यासाठी प्रत्येक जण आलेले असतात. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल, फुलटोल वसूल केला जाणारा हा चेंडू आणि पाठवून दिलाय द मॅक्सिमम षटकार. 6 धावा. काय
पहिले 3 बॉल, त्यानंतरने हा मात्र फुल टॉस बॉल. एक बॉल पुढे येऊन तब्बल हा फुल टॉस मध्ये बॉलचं परिवर्तन केलं आणि त्यानंतरने उंच माझा झोका तसा उंच माझा फटका तब्बल 6चा येताना पाहायला भेटला. ते 5 बॉल वरती पहिल्या 9 धावा आल्यात. शेवटचा बॉल पाहायला भेटला होता, परंतु पहा पुन्हा एकदा टप्पा पडलाय. काटा चेंज पाहायला भेटेल इथे. एकच धाव डी झोन साठी. या एका धावसंख्येने एका षटकाचा खेळ संपेल. 32 शिराळा स्वराज्य संघ बिनबाद 10 धावा फलकावरती पाहायला भेटणार. अजून देखील आपण पाहतोय 20.50च्या सरासरीने 12 बॉल मध्ये करायच्या धाबा तब्बल 41, म्हणजे प्रति ओव्हर मध्ये 20.50च्या सरासरीने धावा येणं फार महत्वाचं आहे. कोणता संघ तब्बल या ठिकाणी जिंकेल आणि या स्पर्धेतील पुढे देखील खेळण्यासाठी सज्ज होईल हे पण फार महत्वाचं आहे. तर स्पीडअप घ्या. टीम मीटिंग साठी वारंवार प्रत्येक खेळाडूने एकत्र येऊ नका, कारण आपल्याला अगदीच खूप मॅचेस खेळवायचे आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती असताना पाहायला भेटणार. अविनाश आपल्याला पाहायला भेटतोय. ज्या अविनाशने बॅटिंग करत असताना मात्र अगदी एक मोठा फटका देखील त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला भेटला. गोलंदाजी कोणत्या प्रकारे करेल हे पण फार महत्वाचं असणार आहे. पहिला बॉल प्रगतीपथावरती येईल. स्ट्रायकिंगला अमर आहे. 3 बॉल 2 वरती घेताना पाहायला भेटलाय. सुशांत नॉन स्ट्रायकिंगला 3 बॉल 7. ओहो पहा, इट इज नो बॉल, नो +1. 2 धावा फलकावरती येतील आणि या 2 धावसंख्येने अगदीच जर विचार केला तर धावसंख्या फलकावरती 12 या आकड्यावरती पोहोचतील. पंचांनी सांगितलंय हेलिकॉप्टर फिरवलंय बोटाने आणि सांगतात हा फ्री हिटचा बॉल असणार आहे. प्रत्येक फिल्डरच्या हातामध्ये बेड्या ठोकल्या जाणाऱ्या चेंडूवरती कॅच पकडली तरी देखील नॉट आउट असणार, म्हणजे मोठा फटका खेळण्याची एक बॅटरला सुवर्ण संधी आहे. यस 12 धावा. बारा धावा फुलकावरती. फ्री हिटचा बॉल. स्ट्रायकिंगला अमर आहे. ब्रीडचा बॉल पहा, मिड विकेट रिझन से जबला गेल्या क्षेत्ररक्षक आहे रवींद्र चौगुले. फेकी होईल. चतुर आहे. एकच धावा फलकावरती पाहायला भेटेल या एका धावसंख्येने. संघाच्या धावा फलकावरती 1 वर 1 बॉल. 13 धावा. अजून देखील 5 बॉलचा खेळ बाकी आहे. प्रति ओव्हर मध्ये 20.50च्या सरासरीने 12 मध्ये करायच्या होत्या 41 धावा. ओ उडवलाय. बिग 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 तर लॉफ्टेड केलेला फटका तब्बल गगनचुंबी पाहायला भेटतोय. सुशांतच्या बॅट मधून आलेला हा फटका 6 धावसंख्यांसाठी. काय फटका खेळला यार. सुरेख. पायामध्ये बेड्या ठोकण्याचा या चेंडूवरती प्रयत्न केला होता, परंतु खोदून काढलाय. पुन्हा आपण पाहतोय थांबवलाय या चेंडूवरती. या आधी या चेंडूवरती षटकार होता, त्यानंतर मात्र अगदी जर विचार केला तर सांगितलंय हर बार दिवाळी नाही होती. डॉट बॉल आला. यापुढील जर विचार केला तर 9 बॉल मध्ये 32 धावा. खूप वेळेला अशा मॅचेस मात्र बॅटरने काढल्यात. सध्याला काय होईल पहा. पुन्हा एकदा सबमरीन डिलिव्हरी पाहायला भेटली. टप्पा पडला. चेंडू खाली राहिला. यष्टीरक्षकाने आपली कामगिरी चोख पार पाडली. अजून एक मात्र आलेला हा डॉट बॉल. 5 बॉल मध्ये सुशांत 13 या आकड्यावरती खेळतोय. नॉन स्ट्रायकिंगला अमर 5 बॉल 4 वरती घेताना पाहायला भेटलाय. 8 मध्ये करायच्या तब्बल 32. 2 बॉल वरती मोठे फटके येणार का पहा. दबाव असतो प्रत्येकावरती. खऱ्या अर्थाने माहिती आहे सुशांत देखील एक बिग बॅटर आहे. त्या समोर मात्र अगदीच कोणता चेंडू टाकावा असे मात्र अनेक प्रश्न सध्याला मात्र पडत असतील. अविनाशला 2 to go. पुन्हा एकदा टप्पा पल्लाय. टप्पा ओळखला. बॅट स्विंग अप्रतिम. मनगडातील पावर या चेंडूवरती काढली. अजून एक सुशांतच्या बॅट मधून तब्बल 5व्या बॉल वरती अविनाशच्या आलेला हा सुरेख नेत्र दीपक फटका 6 धावसंख्यांसाठी. पहा काय फटका खेळला होता. 1 to go. सध्याला 7 बॉल 26 ची गरज आहे. ह्या ओव्हर मध्ये धावा किती हा प्रश्न आला असेल.
आतापर्यंत मात्र 13 धावा आल्यात. पुन्हा एकदा आपण पाहतोय टप्पा पल्ला होता. क्रॅकेबल फटका जरूर पाहायला भेटला. कॅच ड्रॉप झाली. ते एक धावसंख्या फलकावरती येताना पाहायला भेटते. या एका धावसंख्येने ओव्हर क्रमांक 2 चा खेळ संपलाय. 32 स्वराज्य बिनबाद अगदीच 13.00 च्या सरासरीने 26 धावा गेल्यात. 6 मध्ये करायच्या तब्बल 25 धावा त्या होतील का पूर्ण, याकडे मात्र सर्वांचं असणार आहे लक्ष. 6 बॉल मध्ये 25 धावा करायच्यात. 25 धावा अगदीच 6 बॉलचा हा खेळपट्टीच्या आतमध्ये खेळला जाणारा रणसंग्राम आणि महायुद्ध आपल्याला पाहायला भेटेल. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला भेटलाय रवींद्र चौगुले. बॅटिंग करत असताना एक षटकार एक चौकार त्याच्या बॅट मधून आला आणि अगदीच जर विचार केला तर या ओव्हर मध्ये तब्बल 6 मध्ये 25 करायच्यात. समोर आहे 8 मध्ये 20 या आकड्यावरती खेळणारा सुशांत. खेळपट्टीच्या आतमध्ये विजयाचा गुलाल उधळायचा असेल तर संघर्षाचा भंडारा उधळावा लागतो आणि सध्याला दोन्ही टीमच्या अगदी मध्ये हा संघर्षाचा भंडारा उधळताना अनेक खेळाडू आपल्याला पाहायला भेटत आहेत. सन्माननीय आदरणीय राहुल दादा पेंढारकर यांना देखील वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून. फटका चांगला पाहायला भेटला. ब्लॉक करायचा प्रयत्न आपल्याला पाहायला भेटला होता. ओह माय गॉड, एखाद्या अगदीच ढेंगातून कोंबडी ज्या प्रकारे निसटते ना त्याच प्रकारे ते 2 प्लेयर्सच्या मधून चुकी झाल्या. द क्रॅकेबल खेळलेला फटकाला जिबा पाहायला भेटला. कॅप्टर डुबायचा प्रयत्न होता. फरक पडत नाहीये. 4 धावा पाहायला भेटल्यात. बॅटर आता मात्र खुश असेल कारण सध्याला 5 मध्ये 21 धावा करायच्यात. 5 मध्ये 4 षटकारांची गरज. येतील का 4 षटकार? दुसरा बॉल उडवलाय. उंची आहे. प्रॉपर टायमिंग पाहायला भेटलाय. आलाय संघर्षाचा शंख नाद करत असताना सुशांतच्या बॅट मधून हा षटकार. पहा टप्पा बल्ला होता. काटा थोडाफार चेंज बॉलचा झाला होता. ओळखला आणि त्यावरती प्रहार केला. 4 मध्ये 15. आता सध्याला मात्र आपण पाहतोय 2 बॉल मध्ये 10 धावा आल्यानंतर बॉलर रवींद्र चौगुलेवरती दबाव असेल का? कारण बॅटर सांगतोय मी थांबणार नाहीये. त्याला माहिती आहे आता गाड्या थांबून चालणार नाहीये. 32 शिराळा की सह्याद्री असोसिएशन. तिसरा बॉल. ओ माय गॉड, काय चेंडू हातळलाय. टप्पा पडलाय. अफाट वेग धारण केला. हा चेंडू सुरेख पाहायला भेटलाय. हा चेंडूने मात्र सांगितलं असेल 2 तुझे होते, तिसरा माझा आहे. टप्पा पडलाय. ती गती मात्र ओळखता आली नाही आणि हा डॉट बॉल आला. येणाऱ्या वेळेमध्ये 3 बॉल आणि 15 करायच्यात. हा चेंडू मात्र मॅच बॉल साठी असणार आहे. हा चेंडू मात्र हाताळावा लागेल. एका साईडला मोठ्या फटक्याची गरज. ओ माय गॉड, लेंथ शरीरापासून दूर ठेवायचा प्रयत्न सुरेख पाहायला भेटला. टप्पा पल्ला, डोळ्याची पापणी लवते की लवते तोपर्यंत चेंडू अगदी निघून चालला आणि डॉट बॉल साठी येताना आपल्याला पाहायला भेटलाय. 2 मध्ये 15 करायच्यात. एका बॉल मध्ये 13 होताना आम्ही अनेक वेळा पाहिल्यात. 2 मध्ये 15 होतील का? 12 बॉल मध्ये 30 धावा सुशांत खेळतोय. 5 बॉल मध्ये 4 या आकड्यावरती अमर खेळतोय. 32 शिराळा स्वराज्य संघ बिनबाद 36 या आकड्यावरती पाहायला भेटलाय आणि शेवटचे 2 बॉल शेष. पुन्हा आपण पाहतोय त्याच अगदीच लेंथ वरती जो या आधी चेंडू हाताळला होता ना त्याच लेंथ वरती हा चेंडू हाताळलाय. अजून एक मात्र डॉट बॉल आलाय. 1 मध्ये करायच्यात 15 धावा. औपचारिकता बाकी आहे का? 11 पॅन्थर सह्याद्री असोसिएशन संघ मात्र आपण पाहतोय या चेंडूच्या अखेरीस विजयाच्या दिशेने आपल्याला पाहायला भेटलाय. बॉल चषकामध्ये 11 पॅन्थर्स सह्याद्री असोसिएशनचा खेळ पुढे देखील पाहण्यासाठी तुम्ही तयार राहा. या मॅच मध्ये मात्र विजय झालेला संघ आपल्याला पाहायला भेटलाय 11 पॅन्थर्स सह्याद्री असोसिएशन. 13 धाव संख्येने हा विजय मात्र त्यांनी मिळवलाय.
यावरील मॅच पाटील 11 विपक्ष श्री स्पोर्ट शाहूवाडी प्रथम महत्व नाणेपैकी जिंकलेले आहे श्री स्पोर्ट शाहूवाडी या संघाने आणि निर्णय घेतलेला आहे. अर्थातच बॅटिंग करायचा निर्णय पाटील 11 या संघाला अर्थात फिल्डिंग साठी आमंत्रण केले. लवकरात लवकर क्षेत्र सजवून घ्या. 2 बॅट्समन देखील तयार ठेवा. जाऊया हलत बोलत या मॅचचा मात्र सूत्र ऐकण्यासाठी आदित्य कदम सरांकडे.